थँक यू फादर, थँक यू जीजस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाची मी स्तुती करतो, तुझ्या नावाची मी आराधना करतो. तुझे मी उपकार स्मरण मी करून प्रभू येशू तुला मी धन्यवाद करतो, तुझे मी आभार मानतो. आजचा बहुमूल्य दिवस प्रभू येशू, आजचा हा शुभ दिवस, आजचा हा पवित्र दिवस प्रभू येशू जो तुम्ही मला दिलेला आहे, तुझे शुभ वर्तमान सांगण्यासाठी, तुझ्या नावाची सुवार्ता गाजवण्यासाठी प्रभू येशू तुम्ही मला हा बहुमूल्य अलौकिक आत्मिक दिवस तुम्ही मला दिलेला आहे प्रभू येशू. याच्यासाठी प्रभू येशू मी तुला धन्यवाद करतो, तुझे मी आभार मानतो. प्रभू येशू, तुझे आत्मिक गोष्टीचं स्मरण होण्यासाठी प्रभू येशू तुम्हाला सहाय्य कर, मदत कर प्रभू येशू. हे प्रभू येशू, तुझ्या आत्मिक गोष्टी सांगण्यासाठी, आत्मिक गोष्टीची काय खरी प्रस्तावना आहे, त्याचा आत्मिक संदर्भ काय प्रभू येशू, याचं स्पष्टीकरण करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याच्या अनुग्रहाद्वारे तुम्हाला सहाय्य कर, मदत कर प्रभू येशू. आमच्या सर्व भावा आणि बहिणींना तुझे वचन सांगण्यासाठी, तुझे वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये पेरण्यासाठी तुम्हाला मदत कर, सक्षम बनव प्रभू येशू. जसं तू मला सामर्थ्यवान बनवत आहे प्रभू येशू, तसं सर्व विश्वासू लोकांना सामर्थ्यवान बनव. जे लोक तुझ्या विश्वासातून भटकलेले आहे त्यांना तू मदत कर, तू त्यांना सहाय्य कर. त्यांनी तुझ्याकडे यावं, तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये त्यांनी बनून राहावं, तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या इच्छेनुसार चालावं प्रभू येशू. तू त्यांना मदत कर, सहाय्य कर, आणि तुझी कृपा, तुझी दया, तुझी अद्भुत आणि तुझी आत्मिक पवित्र शांती, अनंत काळची शांती आम्हा सर्वांमध्ये कार्य कर. आमेन. तर आज या दिवशी, या समयी, आज उल्हासित होऊन आणि प्रफुल्लित होऊन मी तुम्हाला काही गोष्टी, बायबलच्या काही गोष्टी मी सांगणार आहे. तर पवित्र शास्त्र, बायबलचा अर्थ काय आहे आणि बायबलमध्ये किती पुस्तकं आहेत, या गोष्टीबद्दल मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की हे बायबल, हे जे आहे, हे कोणाच्याद्वारे लिहिलं गेलं आहे आणि हे कसं लिहिलं गेलेलं आहे. तर या गोष्टीचं मी काही गोष्टी मी सांगणार आहे, त्याचं मी काही ते स्पष्टीकरण करून तुम्हाला सांगणार आहे. कारण की आपल्याकडे वेळ एवढा जास्त नाही आहे की मी सगळ्या काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगू. एकदम थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर पवित्र शास्त्र, बायबलचा अर्थ होतो ग्रंथसंग्रह. याला मराठीमध्ये बोलतात ग्रंथसंग्रह. तर ग्रंथसंग्रह जो आहे, हा जो पवित्र ग्रंथ आहे, याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रायक परमेश्वराचे अद्भुत कार्य, आत्मिक गोष्टी आणि आत्मिक सेवकाईबद्दलच्या या गोष्टी ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तर पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपण बघत आहोत की वेगवेगळे अध्याय आपल्याला इथं पाहायला भेटतील. तर हा जो ग्रंथसंग्रह आहे, हे जे बायबल आहे, हे जे बायबल आहे, 2 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. 2 भाग. जर पहिला भाग जर आपण बघायला जाऊ तर पहिला भाग आहे जुना करार आणि दुसरा भाग आहे नवीन करार. तर जुन्या करारामध्ये जर आपण बघितलं गेलं तर अनेकशे संदेष्टे, भविष्यवक्ता आणि अनेक राजा, महाराजा, त्यांचं जीवनशैली, त्यांच्या लढाया आणि त्या लढायामध्ये त्यांनी परमेश्वराचं कसं स्मरण केलेलं आहे. काही दुष्ट लोकांबद्दल पण इथं लिहिलेलं आहे. कोण राजा कोणाच्या विरोधामध्ये आला, त्याच्यानंतर इस्रायल शहर आहे, इस्रायल नगर आहे, इस्रायल जो देश आहे, नगर पण नाही तो देश आहे. इस्रायल देश जो आहे, परमपिता परमेश्वराची ही निवडलेली भूमी आहे आणि या इस्रायल भूमीच्या द्वारे परमेश्वर कशा पद्धतीने इस्रायल राष्ट्राला चालवतो, इस्रायल राष्ट्राची ताडना करतो, लोकांची ताडना करतो आणि त्या ताडणेतून पण त्यांना मार्गदर्शन करतो संदेष्टांच्याद्वारे, भविष्यवक्तांच्याद्वारे. तर ह्या जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तर आपण इथं बघत आहोत बायबलची प्रस्तावना, की बायबल कशा पद्धतीने त्याचा उगम झालेला, कशा पद्धतीने ते तयार झालेले. तर
जुन्या करारामध्ये जर आपण पाहायला गेलो तर जुन्या करारामध्ये एकूण 39 प्रकारची पुस्तकं आहेत, 39. आणि नवीन करारामध्ये जर बघायला गेलो तर त्याच्यामध्ये 27 प्रकारची पुस्तकं आहेत, 27. तर 39 अधिक 27 जर दोघांची जर बेरीज जर केली तर 66 पुस्तकं होतात. आणि या 66 पुस्तकांचा संग्रह मिळून हे पवित्र शास्त्र बायबल तयार झालेलं आहे. आणि ह्याला तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागले, अनेक वर्षांचा काळ लोटला गेलेला आहे. तर पवित्र शास्त्र बायबल हे जे आहे, संदेष्टे, भविष्यवक्ता यांच्याद्वारे ह्या गोष्टी लिहिलेल्या गेल्या आहेत. परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे संदेष्टांचा उपयोग केला, भविष्यवक्तांचा उपयोग केला आणि त्याच्या इच्छेनुसार हे वचनं लिहिले गेलेले आहेत. तर संदेष्ट आणि भविष्यवक्ता जर आपण बघायला जर गेलो तर जुन्या करारामध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर नवीन करार जो आहे, परमपिता परमेश्वर स्वतः या भूतलावरती येऊन 2000 वर्षापूर्वी देहामध्ये त्यांनी त्याची आत्मिक सेवकाई केली आणि आत्मिक सेवकाईच्या द्वारे त्यांनी अद्भुत प्रकारचे शुभवर्तमान सांगितले. आणि तो परमपिता परमेश्वर आहे, साक्षात प्रभू येशू ख्रिस्त. ते येशू ख्रिस्त जो परमेश्वर आहे, जो स्वर्गातून या धर्तीवरती आला आणि या धर्तीवरती, या पृथ्वीवरती इस्रायल राष्ट्रामध्ये येऊन त्यांनी सगळ्या मानवजातीला ह्या गोष्टी सांगितलेल्या की आत्मिक सेवकाई कशा पद्धतीने केली जाते आणि परमेश्वराचं स्मरण करून पवित्र आत्म्याच्या अधीनतेमध्ये राहून आत्म्याने कसं चालायचं आहे, ह्या गोष्टी नवीन करारामध्ये समजावून सांगितलेलं आहे. तर येशू ख्रिस्ताचं जर शिकवण, त्याचं जीवितक्रम, त्याचा जीवनकाळ जर पाहायला जर गेलं तर 4 शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येशू ख्रिस्ताच्या जर गोष्टी आपल्याला बघायच्या असेल तर 4 शुभवर्तमान आहे जे नवीन करारामध्ये आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर जेव्हा येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, येशू ख्रिस्ताला मारलं गेलं, ताडलं गेलं, त्याला क्रूसावर खिळलं गेलं, जेव्हा त्याचं शरीर कबरेमध्ये त्याचं शरीर थडग्यामध्ये त्याचं शरीर ठेवलं गेलं आणि कबरेच्या भोवती खूप मोठा धोंडा लावला. आणि धोंडा लावल्यानंतर जेव्हा 3ऱ्या दिवशी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, म्हणजे 3ऱ्या दिवशी येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि मृत्यूवरती विजय मिळून जेव्हा त्याचं स्वर्गारोहण झालं, पण स्वर्गारोहण का त्याचं लवकर झालेलं नाही, 40 दिवस इस्रायलमध्ये इस्रायलच्या लोकांबरोबर तो राहिला. इस्रायलच्या लोकांमध्ये राहून त्याने अद्भुत दृष्टांत, अद्भुत चिन्ह, चमत्कार त्याने केलेले. त्याच्यानंतर जेव्हा त्याचं स्वर्गारोहण झालं, पेंटिकॉस्टच्या वेळेस, पेंटिकॉस्ट हा एक अद्भुत दिवस आहे, हा एक महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वाचा एक सण पण म्हणू शकतो. त्या पेंटिकॉस्टच्या वेळेस जेव्हा येशू ख्रिस्तांनी त्याचा पवित्र आत्मा त्याच्या शिष्यांना दिला, त्याच्या लोकांना दिला, त्याच्याद्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे जेव्हा शिष्यांनी येशू ख्रिस्ताची सेवकाई केली, त्या सेवकाईमध्ये शिष्यांना आलेले अनुभव, शिष्यांच्या द्वारे झालेले अद्भुत चिन्ह, चमत्कार, शिष्यांच्या द्वारे पवित्र आत्म्याने केलेले अद्भुत प्रकारचे वचन, अलौकिक वचन आणि परमेश्वराचं पुन्हा येण्याची भविष्यवाणी आणि स्वर्गाच्या अनेकशा गोष्टी आहेत. तर ह्या प्रेषितांच्या कार्यांमध्ये, प्रेषितांच्या कामगिरीमध्ये, ह्या पवित्र शास्त्र बायबलमध्ये पत्रिकाच्या द्वारे आपल्याला पाहायला भेटेल. तर ह्याचं जर बघितलं गेलं
एकूण 66 पुस्तकांमध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे जे त्रायक परमपिता परमेश्वर आहे, त्यांचं अद्भुत कार्य, अद्भुत सेवक आहे या पवित्र ग्रंथामध्ये, पवित्र पुस्तकामध्ये, या पवित्र बायबलमध्ये आपल्याला भेटतील, आपल्याला दिसतील. कारण की परमेश्वराचं वचन जे आहे या पवित्र ग्रंथामध्ये आहे. कारण की परमेश्वराने सर्वात जास्त महत्त्व कशाला दिलेलं आहे? त्याच्या वचनांना दिलेलं आहे. आणि येशू ख्रिस्त काय? परमेश्वराचं वचन, आणि वचनाच्या द्वारे त्यांनी आत्मिक सेवक आहे आणि स्वर्गाची अनोखी अलौकिक अद्भुत प्रकारची झलक त्यांनी दाखवलेली आहे. स्वर्ग त्यांनी दाखवलेले आहे. आणि स्वर्गीय राज्य कसं आहे, स्वर्गीय राज्यांमधली पवित्रता कशी आहे. जसं स्वर्गाचं राज्य आहे तसं पृथ्वीवरती पण स्वर्गीय राज्य बनावं, स्वर्गीय फाउंडेशन बनावं, ह्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. तर ही काय भाकड कथा नाही आहे, ही काय मिथ नाही आहे, हे काय काल्पनिक गोष्टी नाही आहे. हे वास्तविक जीवनामध्ये घडलेल्या परमेश्वराच्या गोष्टी आहे. परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आत्मिक अनुभव या पवित्र शास्त्र बायबलमध्ये नमूद केलेले आहे. याच्यामध्ये अनेकशा गोष्टी आहेत, याच्यामध्ये इतिहास आहे. इतिहासाच्या द्वारे परमेश्वराने सांगितलं की कुठली गोष्ट कुठून आली, कशाद्वारे आली, ह्या आपल्याला ह्या पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपल्याला माहिती होईल. तर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या पवित्र शास्त्र बायबलचं मी अध्ययन करत आहे. पूर्णपणे झालेलं नाही आणि ते आयुष्यभर पूर्णपणे होणार पण नाही. कारण की ह्याच्यामध्ये अनंत काळच्या जीवनाचं आत्मिक गोष्टी आहेत आणि आत्मिक गोष्टी न संपणाऱ्या आहेत, अमर आहेत. अनंत काळचं जीवन काय, हे अमर आहे. त्याच्यामध्ये मरण नाही, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची मर्यादा नाही, अमर्यादित आहे. आणि सर्वकालिक जीवनाचे जे वचन आहे हे आपल्याला पवित्र शास्त्र बायबलमध्ये पाहायला भेटतील, वाचायला भेटतील. तर मी या गोष्टी तुम्हाला कशासाठी सांगत आहे की आपल्याला परमेश्वराला जर ओळखायचं जर असेल, परमेश्वराचं आपल्याला स्मरण करायचं असेल, परमेश्वराला जर खुश करायचं असेल, प्रसन्न करायचं असेल, तर सर्वप्रथम आपल्याला प्रार्थना करणं आवश्यक आहे. प्रार्थना, विनंती, याचना, आपल्या पापांची क्षमा परमपिता परमेश्वराकडे करायची आहे. तेव्हा परमेश्वर आपल्याला काय करतो, मदत करतो, सहकार्य करतो. वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या गोष्टींच्याद्वारे तो सहकार्य करतो. आता जेव्हा आपण वास्तविक जीवनामध्ये प्रार्थना करू, प्रार्थनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याशी बोलेल, आपल्याला सांगेल की आपल्याला काय करायचं. तर मी स्वतःला तर प्रेरित करतो आहे की पवित्र शास्त्र बायबल वाचणं अत्यंत गरजेचं आहे. वचनाचं मनन करणं अत्यंत आवश्यक आहे. जे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये पेरलेले आहे, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये मी जतन करून ठेवलेले आहे, तेच वचन मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. तेच वचन मी तुम्हाला सांगतो. आणि जसं मी माझ्या स्वतःला परखून, माझ्या स्वतःचं आत्मपरीक्षण करून, माझ्या स्वतःचं आत्मनिरीक्षण करून मी स्वतःला जे प्रेरित केलेले आहे पवित्र शास्त्र बायबल वाचण्यासाठी, तसंच मी तुम्हाला प्रेरित करतो. तसं मी तुम्हाला आत्मिक प्रेरित करतो आहे की आपण बायबल वाचावे. मी असं जबरदस्ती करत नाही, मी असं कोणाला असं फोर्स करत नाही की तुम्हाला वाचाय म्हणजे वाचायचंच आहे, नाही. हे आपल्या स्वइच्छेवरती आहे. देवाने आपल्या सर्व मानव जातीला निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या निवडण्याच्या अधिकाराच्या द्वारे आपल्या सर्वांना ठरवायचं आहे की आपल्याला ह्या जीवनामध्ये काय करायचं आहे. आज बहुतेक लोक परमेश्वराला दोष लावतात, परमेश्वराची निंदा पण करतात की देवाने आम्हाला कशासाठी बनवलेलं आहे. या जगामध्ये एवढा क्लेश आहे, या जगामध्ये एवढी हिंसा आहे, या जगामध्ये एवढे यातना आहे, वेदना आहे,
तर अशा या त्रासमय, या मोहित करणाऱ्या विश्वामध्ये देवाने आपल्याला का असं सोडलेलं आहे? मी आपल्या सर्व लोकांची मध्ये जे चिंता आहे, जे काय ज्या काय चुकीच्या गोष्टी आहेत, त्याचं मी स्पष्टीकरण देऊ इच्छित आहे की परमेश्वराने आपल्याला एकटं सोडलेलं नाही आहे. परमेश्वराने आपल्याला अनाथ सोडलेलं नाही आहे. त्यांनी आपल्याला याच्यासाठी बनवलं की आपण त्याची सेवकाई करू, आपण त्याचं स्मरण करू, आपण त्याच्या इच्छेनुसार चालू. जसा तो पवित्र आहे तसं आपण त्याच्यासारखं पवित्र राहू, पवित्र बनू आणि त्याचं जे काही राज्य आहे, त्याचं जे स्वर्गीय राज्य आहे, त्याचं जे स्वर्गीय धर्म राज्य आहे, ते त्याच्या इच्छेनुसार आपण वाढवू, स्वतः पण चालू आणि दुसऱ्यांना पण आपण आत्मिक प्रेरित करू. ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराची इच्छा काय? त्याच्या वचनाचं पालन करणं, त्याची आज्ञा मानणं आणि त्याच्या इच्छेनुसार चालणं. पण परमेश्वर काय करतो? इथं आपल्याला कोणाला जबरदस्ती करत नाही. परमेश्वर कोणाला फोर्स करत नाही. परमेश्वर सगळ्यांना सुवर्ण संधी देतो. तो सगळ्यांना आमंत्रित करतो. पण आपल्या इच्छेवरती आहे की आपल्याला त्याच्या सोबत राहायचं आहे, त्याच्याबरोबर राहायचं आहे, का आपल्या इच्छेनुसार संसाराच्या बरोबर जायचं आहे. आणि या जगामध्ये संसाराचा अधिपती कोण आहे? सैतान. पण त्या अधिपतीच्या वरचा अधिपती कोण आहे? साक्षात परमेश्वर. आणि तो परमेश्वर कोण आहे? येशू ख्रिस्त. आणि त्या येशू ख्रिस्ताला परमपिता परमेश्वराने काय दिले? आकाश, सौरमंडळाचे, या सगळ्या गॅलेक्सीचे, या सगळ्या अंतराळाचे, मानवजातीचे, सैतानावरती विजय मिळवण्याचे सगळे का अधिकार परमपिता परमेश्वराने येशू ख्रिस्ताला दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते येशू ख्रिस्त कोण आहे? सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व शक्तिमान परमपिता परमेश्वर आहे. आणि माझं मन, माझं हृदय, माझं अंतःकरण हे सांगतं की येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे. बाकीचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. खऱ्या परमेश्वराला आपल्याला ओळखायचं आहे. आणि कसं आपण ओळखणार? प्रार्थना, विनंती, याचनेच्याद्वारे. त्याच्यानंतर परमेश्वर आपल्याला प्रगट करतो त्याच्या आत्मिक गोष्टी. आता मला जे प्रगट केलं ते वेगळ्या गोष्टी, तुम्हाला जो प्रकट करतो वेगळ्या आत्मिक गोष्टी. कारण की आत्मिक जे कार्य आहे, आत्मिक जी सेवकाई आहे, हे वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या गोष्टींच्याद्वारे तो करतो. म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, त्रायक परमेश्वर जो आहे ना, ही आत्मा आहे. आणि आत्मा एकच आहे, पण व्यक्तिमत्व काय? तीन आहे. पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर जो येशू ख्रिस्त आहे, आणि पवित्र आत्मा परमेश्वर. त्रायक परमेश्वर आहे. एक आत्म्याचे तीन व्यक्तिमत्व आहे. जसं माझं शरीर आहे, माझ्या शरीरामध्ये अंतःकरण आहे, माझ्या शरीरामध्ये मन आहे, माझ्या शरीरामध्ये एक आत्मा आहे. हे काय? अंतःकरण, देह, आत्मा. म्हणजे जीव, देह आणि आत्मा तीन आहे ना. हे वेगवेगळे आहे, पण तिघांना मिळून हे एक आहे. तसा पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्रायक परमेश्वर आहे, तीन मिळून एक आहे. म्हणजे एकच आत्मा आहे. एक आत्म्याचे तीन व्यक्तिमत्व. हे परमेश्वराचं मी खरी प्रस्तावना तुम्हाला सांगितली, खरा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. पण आपल्याला काय करायचं? प्रार्थना करायची. प्रार्थनेच्याद्वारे आपल्याला समजेल ह्या गोष्टी. कारण की मी तुम्हाला असं बोलत नाही की तुम्हाला हे करायचंच आहे, तुम्हाला हे करावंच लागेल, असं मी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करत नाही. कारण की या ज्या गोष्टी वचनाच्याद्वारे मला प्रगट झालेल्या आहेत, जे वचनाच्याद्वारे मी अध्ययन केलेले आहे, त्याच्याद्वारे मी तुम्हाला सांगतो. त्याच्याद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की परमपिता परमेश्वराने मनुष्याची उत्पत्ती आपल्या समानतेनुसार केलेली आहे. आपल्या समानतेनुसार केलेली आहे. कारण की तो आपल्यावरती खूप प्रेम करतो. त्याचं स्मरण आपल्या ठायी आहे.
तो आपल्याला इतकं प्रेम करतोय, आपल्याला तो एकदम उंचावरती घेऊन जाण्याचं त्याची इच्छा आहे आणि त्यांनी करून ठेवलेली आहे. म्हणून या जगामध्ये, या विश्वामध्ये सगळं काय जे होतं, जे घडतं जे आहे ना, हे परमेश्वराच्या इच्छेनुसारच होतं. जर या जगामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, विधर्मी लोक आहेत, पण ते कधी खऱ्या देवाला ओळखतील ते परमेश्वराच्या इच्छेवरती आहे. पण जे आत्मिक कार्य, जे आत्मिक सेवक आहेत, जे आत्मिक गोष्टी जे परमेश्वरांनी जे मला दाखवलेलं आहे, जे मला स्मरण झालेलं आहे, त्याच्या आधारावरती जो आत्मिक अनुभव मला आलेला आहे त्याच्या आधारावरती मी या गोष्टी सांगतो आहे. आणि जे बायबलच्या द्वारे मला जे माझ्या जीवनामध्ये दिन प्रतिदिन जे परिवर्तन होतं आहे ते वचनाच्या द्वारे होतं आहे. तर आपल्याला काय करायचं? आपल्याला परमेश्वराच्या बरोबर राहायचं आहे का आपल्याला संसाराच्या बरोबर जायचं आहे? तर निर्णय आपल्या सगळ्यांना ठरवायचा आहे. कारण की मी तुमचा परमेश्वर नाही आहे, मी तुमचा उद्धारकर्ता नाही आहे. मी फक्त आत्मिक मार्गदर्शन करू शकतो, आत्मिक मार्गदर्शनाचा मार्ग तुम्हाला दाखवू शकतो. बाकीचं सगळं परमपिता परमेश्वराच्या इच्छेवरती आहे. जर ह्या गोष्टी मी करत आहे तो त्याच्या आत्मिक डोळ्यांनी पण बघत आहे की मी कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. तो त्याच्या आत्मिक डोळ्यांनी पण पाहतो. आपल्या सगळ्या मानवजातीचं बरं वाईट परमपिता परमेश्वर त्याच्या आत्मिक डोळ्यांनी पाहतो. त्याच्या आत्मिक डोळे दिवस रात्र सगळीकडे आपल्याकडे लागलेले आहेत. तुम्ही काय करतात, काय बोलतात, काय खातात, काय पितात, काय विचार करतात, कुठे जातात, काय करतात, सगळ्या काय आत्मिक गोष्टी परमेश्वराला स्मरण आहे. आपल्या आत्म्याला तो बघतो, परखतो, जाचतो, आपल्या हृदयाला तो चाळतो, आपल्या अंतःकरणाला तो बघतो. या सगळ्या आत्मिक गोष्टी आहे तो त्याच्या आत्मिक डोळ्याने बघतो. आणि त्याच्या इच्छेनुसार आत्मिक ज्ञान, आत्मिक बुद्धी, आत्मिक विवेक तो आपल्या सर्वांना देतो. केव्हा देतो? जेव्हा आपण त्याच्या आत्मिकतेमध्ये वाढतो, जेव्हा आपण त्याच्या वचनामध्ये हळूहळू हळूहळू काय करतो, परिपक्व बनत जातो, तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो, आपल्याला दाखवतो की तो किती पवित्र आहे. जसा पवित्र आत्मा पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर, त्रायक परमेश्वर हे पवित्र आहे, तसं आपल्याला पवित्र बनवण्याचं ते कार्य करतं. आपलं शुद्धीकरण होतं, आपलं पवित्रकरण होतं आणि त्यांच्या इच्छेनुसार ते आपल्याला काय करतात, घेऊन जातात. परमेश्वर आपल्या त्याच्या इच्छेनुसार घेऊन जातो. तर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज या जगामध्ये काय चाललेलं आहे, आज या पृथ्वीवरती काय चाललेलं आहे, आपल्याला परमेश्वराचं स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला प्रार्थना करायची आहे की परमेश्वर तू माझ्याशी बोल, तू मला मार्गदर्शन कर, माझ्याशी बोल, मला सांग की तुझं खरं महत्त्व काय, तुझं खरं वैशिष्ट्य काय आहे. हे परमेश्वर, तुझी आत्मिक बुद्धी मला दे परमेश्वरा, तुझ्या इच्छेनुसार दे. प्रार्थना करा. प्रार्थनेच्या द्वारे सगळ्या काय गोष्टी आपल्याला माहिती होतात. प्रार्थनेच्या द्वारे आपण कार्य करतो, प्रार्थनेच्या द्वारे आपण सगळं काय करतो. म्हणून आपल्याला प्रार्थना करणं फार महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी पवित्र शास्त्र बायबलची जी मी प्रस्तावना सांगितली त्याचा अर्थ मी सांगितला आहे की परमेश्वर आपल्याप्रती काय आहे. तर आपल्याला दिन प्रतिदिन प्रार्थना करणं अत्यंत आवश्यक आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही बायबल वाचा, जे पवित्र ग्रंथ, जे पवित्र शास्त्र तुम्ही वाचता तुमच्या दृष्टिकोनातून, की माझ्या दृष्टिकोनातून मी जर बघितलं गेलं तर सगळ्या मानव जातीमध्ये, सगळ्या जगामध्ये पवित्र शास्त्र हे जे बायबल आहे हे सगळ्यात उत्कृष्ट प्रकारचं पुस्तक आहे. याच्यामध्ये परमेश्वराच्या गोष्टी नमूद केलेल्या आहे. तर माझ्या दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर तुम्हाला मी
बायबल वाचण्यासाठी मी तुम्हाला प्रेरित करेन. पण आपल्या सगळ्यांना ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. निर्णय आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. आता मी फक्त थोडंसंच गोष्टी मी तुम्हाला बायबलच्या सांगितलेल्या आहे, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे आणि व्हिडिओ क्लिप मी 25 ते 30 मिनटं बनवतो. त्याच्या पलीकडे मी जास्त बनवत नाही, जास्त मी वेळ घेत नाही. कारण की थोड्या थोड्या गोष्टी जर सगळ्यांना जर मी समजावून सांगितलं तर ते स्मरणामध्ये राहतं. सगळ्या गोष्टी जर एकसाथ जर सांगितलं तर ते स्मरणामध्ये राहणार नाही. एक ते थोड्या वेळ स्मरणात राहील, नंतर ते आपल्या बुद्धीच्या बाहेर जाईल. तर पवित्र शास्त्र बायबलच्या भाग किती आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला समजावून सांगितलं. किती प्रकारचे पुस्तकं आहेत त्या पण गोष्टी मी समजावून सांगितलं. आणि कोणाच्याद्वारे पवित्र शास्त्र बायबल लिहिले गेलेले आहे ह्या गोष्टी पण मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहे. तर हेच होतं आजचं आत्मिक माहिती, आत्मिक अभ्यासाबद्दल, आत्मिक गोष्टीचं, आत्मिक वचनाच्या गोष्टी, आत्मिक परमेश्वराची जी बुद्धी आहे त्याची बुद्धीचं खरं महत्त्व काय, या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे थोडक्यामध्ये. तर परमेश्वराची कृपा, परमेश्वराची दया प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सगळ्यांमध्ये असेल. परमेश्वराची अनंतकाळची शांती येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्या सर्वांमध्ये असेल. आमेन.